कार्यकर्त्यांनी पायात पाय घालून पाडण्यापेक्षा हातात हात घेऊन काम करावं असं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलं आहे। शहर उत्तरवरून निर्माण झालेल्या वादावर ते बोलत होते। शहरातील महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसापासून शहर उत्तर या जागेवरून मतमतांतर दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सुनील रसाळे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावी यावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र दिलं होतं। त्यानंतर शहर उत्तरवर आपला हक्क सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील काही नेते मंडळी नाराज झाली होती। या प्रकरणाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपलं मौन सोडलं असून लोकसभेला प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षानं प्रामाणिक मदत केल्यानं यश मिळालंय। कोणती जागा कुणाला मिळेल हा निर्णय वरिष्ठ स्तरावर होणार असून कार्यकर्त्यांनी पायात पाय घालून पाडण्यापेक्षा हातात हात घेऊन कामाला लागावं असा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलाय। काय कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी मला देखील लेटर दिले। मी त्यांना सगळ्याला समजून सांगितलं कुठल्याही हातातही गडबड करू नका। शेवटी आपली महाविकास आघाडी हे घट्ट झालं पाहिजे, टिकली पाहिजे। जे काय मत असेल तुमचे नेत्यांकडे मांडावं, कुठेही आपण गडबड करू नका। शेवटी हे यश आता ताईंना जे आलेलं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांचं योगदान आहे। तर भविष्य काळात देखील आता पवारसाहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि काँग्रेस नाना पटोलेजी या तिघांनी परवा मुंबईत बैठक घेतली आणि मिळून लढायचं सांगितलं। त्यामुळं कोणीही असं काही गडबड करू नका असे सगळ्यांना विनंती करतो। जे वरिष्ठ नेते मंडळी निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्याला अंतिम राहील, ते मान्य करावं लागेल। तर उत्तर गेल्या वेळेस बघा तुम्ही राष्ट्रवादीने लढवलेलं आहे, मोहोळ हे राष्ट्रवादीने लढवलेलं आहे, शहरमध्ये काँग्रेसने लढवलं आहे, शहर दक्षिण तालुका काँग्रेसने लढवलेला आहे, अक्कलकोट काँग्रेसने लढवलेलं आहे। ज्याला त्याला माहीत आहे सगळ्यांना कुठला मतदारसंघ आपला आहे, त्या मतदारसंघ सगळे कामाला लागलेले आहेत। त्यामुळं कोणी एकमेकाच्या पायात पाय घालण्यापेक्षा एकमेकाच्या हातात हात घालून सगळं काम करावं ही सगळ्यांना